आज नुपूरच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि नुपूर खोलीत वधूचे कपडे घालून बसली होती. पण तिचे पती राहुलला त्यांच्या रूममध्ये जावंसं वाटत नव्हतं. लग्नानंतर किती वेळ ती त्याची वाट पाहत होती कोणास ठाऊक. राहुल 26 वर्षांचा होता आणि या वयात प्रत्येक मुलाची लग्न करण्याची इच्छा असते. आज राहुलच्या घरी एक छोटासा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, जेणेकरून घरामध्ये आनंदाचे वातावरण झाले होते. हे घर त्याचे नसून त्याच्या मावशीचे होते आणि त्याच्या मावशीचे पती खूप वर्षांपूर्वी वारले होते आणि राहुल पण एकटाच पडला होता. तेव्हा मावशी राहुलला म्हणाल्या, राहुल, तू माझाच मुलगा आहेस, मला एकही मुलगा नाही. खरं सांगायचं तर राहुलची मावशी म्हणजे राहुलच्या आईची मैत्रीण होती. त्या दोघी एकमेकींवर खूप प्रेम करत होत्या. लहानपणीपासून त्या एकाच गावात राहिल्या होत्या. त्या एकत्र खेळत होत्या आणि शिकत होत्या. ही मैत्रीची साथ त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत सोडली नाही. राहुलची आई गेल्यानंतरही राहुलच्या आईची मैत्रीण त्यांच्यावर खूप प्रेम करत होती आणि राहुल पण तिला त्याची खरी आई समजत होता. त्या राहुलला म्हणाल्या, तू माझा मुलगा हो, मलाही माझा मुलगा नाही. मावशीला मुलाची गरज होती आणि राहुलला घराची, म्हणून राहुल त्यांच्या घरी राहायला आला होता. तेव्हा मावशीची मुलगी 12 वर्षांची होती. पण तीच 12 वर्षांची मुलगी आज 15 वर्षांची झाली होती आणि ती आज राहुलच्या खोलीत त्याची नववधू बनून बसली होती. जी खोली राहुलच्या मावशीने त्याला राहण्यासाठीच ठेवली होती आणि राहुल या खोलीत गेल्या 3 वर्षांपासून राहत होता. पण त्याला कधी वाटले नव्हते तो त्याच्या मावशीच्या मुलीशीच लग्न करेल, असे त्याला कधीही वाटलेले नव्हते. माझे नाव राहुल आहे. मी बाहेर हॉलमध्ये TV पाहत सोफ्यावरती बसलो होतो आणि जे काही पाहुणे तिथे आले होते ते माझ्याशी खूप बोलत होते. पण खोलीत जावं की नाही या विचाराने मला खूप वाईट वाटत होतं. विचित्र वाटत होतं की मी त्या खोलीत एका लहान मुलीसोबत कसा राहणार, कारण ती मुलगी अजूनही खूप लहान होती आणि माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. जर नुपूर जराशी मोठी असती तर मला असे अवघडल्यासारखे वाटले नसते. ती फक्त 15 वर्षांची होती. ती 15 ऐवजी 18 किंवा 20 वर्षांची झाली असती तरीही मी लग्नात खूप आनंदी दिसलो असतो, कारण ती दिसायला खूपच गोड मुलगी होती आणि मला तिच्याशी लग्न करायला काहीच अडचण नव्हती. पण ती खूप लहान होती. परंतु मावशीने मला इतके भावनिक आणि ब्लॅकमेलिंग केले की मी त्यांना नकार देऊ शकलोच नाही. मी माझ्या मावशीला सांगितले की मी आता नुपूरबरोबर लग्न झाल्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत दुबईला जाईन. जेव्हा नुपूरचे वय 19 वर्ष होईल तेव्हा मी दुबईवरून परत येईल. मी तिथे जाऊन काही काम करेन. मी सुद्धा काही पैसे कमवणार आहे. आता लग्न झाले, मी निरोप घेतला तर तुला काही हरकत तर नाही ना मावशी? पण माझी मावशी म्हणाली, आम्हाला निरोप द्यावा लागेल तुला? राहुल, मला तुझा निरोपाचा मुद्दा काही समजला नाही. खरं तर आपण एकाच घरात आहोत. नुपूरला हे घर सोडून दुसऱ्या घरात जावं लागलं नाही. जाण्याआधी मला मावशीला सांगायचं होतं. नवरा बायको ज्या पद्धतीने नात्यात बांधले जातात ते एकमेकांचे असतात, तसे आत्ताच माझ्यात आणि नुपूरचे नाते नसणार आहे. जेव्हा नुपूर मोठी होईल, म्हणजे अजून 4 ते 5 वर्षांनी, तेव्हा मी तिला माझ्या पत्नीचे स्थान देईल. कारण मी एवढ्या लहान वयाच्या मुलीशी लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि मला पण हे मान्य नव्हतं. म्हणून मावशीने साध्या पद्धतीने माझं लग्न नुपूरशी लावून दिलं. नाहीतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं असतं तर पोलीस आमच्या घरी आले असते. या लग्नामुळे मला पण खूप भीती वाटत होती. जर कोणी पोलिसांना जाऊन सांगितले की मी अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे तर मला नक्कीच याचे परिणाम भोगावे लागतील. मी हे सर्व विचार करत सोफ्यावरतीच बसलो होतो आणि मला खूप वाईट वाटले. तेव्हाच माझ्या मावशीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि मावशी खोलीतून बाहेर आली. मावशी माझ्याकडे खूप आश्चर्याने पाहू लागली आणि ती मला म्हणाली, राहुल, तू अजून गेला नाहीस तुझ्या रूममध्ये? तुझी नववधू तुझी वाट बघते, तुला कळत नाही का? मावशीचे बोलणे ऐकून मी माझ्या मनाला त्याच प्रश्नाचे उत्तर विचारत होतो. काय सांगू मावशीला, मला वधूकडे जायचे नाही असे सांगितल्यावर मावशी रागावणार तर नाही ना? मी मावशीला माफी मागून पाहिले. जर ती खरोखरच वधू बनण्यास सक्षम असेल तर मला माझ्या रूममध्ये जाण्यास काही हरकत नव्हती. पण ती एक लहान 15 वर्षांची मुलगी होती
आत्ता तिचे बाहुल्यांशी खेळण्याचे वय होते. मावशी म्हणाली, राहुल, तू एकही बहाणा मला आता सांगू नको. आत्ता तुला तुझ्या नववधूकडे जावंच लागेल. मी माझ्या मुलीचे तुझ्याशी लग्न केले आहे. आता मला तुला ओरडून बोलता पण येणार नाही. माझी मुलगी तुझी वाट किती वेळ पाहणार? मावशीच्या बोलण्यावर मला खूप आश्चर्य वाटले. मी काय म्हणत आहे हे समजल्यानंतरही मावशीला काहीच समजत नव्हते. मला तिथून उठून नुपूरकडे जावेच लागले. मी खोलीचा दरवाजा उघडताच नुपूर मला पूर्णपणे नवरीच्या रूपात डोकं खाली करून रूममध्ये बसलेली दिसली. नुपूरला पाहून मला खूप वाईट वाटले. ती लहान मुलगी होती आणि आम्ही मावशीच्या आग्रहामुळे दोघं या अनोख्या नात्यात बांधलो गेलो होतो. मी आता ठरवले होते, ती 18 वर्षांची होईपर्यंत मी तिच्याशी काहीही संबंध ठेवणार नाही. मी तिच्या जवळ जाऊनही बसलो नाही. ती इतकी सुंदर दिसत होती. ती 15 वर्षांची होती, पण ती तिच्या वयापेक्षा मोठी दिसत होती. ती मोठी नव्हती आणि मी तिच्याशी कसं बोलावं हेही मला समजत नव्हतं. मी शांतपणे गेलो आणि माझ्या समोरच्या असलेल्या सोफ्यावरती झोपलो. मग तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि काही वेळाने ती मला म्हणाली, सोफ्यावर जागा खूप कमी आहे, तिथे तुला झोपायला त्रास होईल. तिचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. तिला माझ्याजवळ येण्याची भीती वाटेल म्हणून मी सोफ्यावरती बसलो होतो. पण जेव्हा तिने स्वतःच सांगितले की तिला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही, तेव्हा मी उशी घेतली आणि तिथेच कॉटवरती तिच्या बाजूला डोळे बंद करून झोपलो. पण मी जागाच होतो आणि मला वाटले की नुपूर अजूनही बसलेली आहे. मी माझे डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. ती माझ्याकडे पाहत होती. मग मी तिला म्हणालो, नुपूर, तू हवं तर तुझे कपडे बदलून ये आणि झोपी जा. आता मला पण झोप येत आहे. परंतु काय झालं माहीत नाही. तिला माझं बोलणं ऐकून राग आला असे मला वाटले. माझ्या मते तिला या नात्याबद्दल माहिती नसेल. ती खूप लहान होती. नंतर काही वेळाने ती ड्रेसिंग रूममध्ये गेली. तिने तिचे कपडे बदलले आणि झोपी गेली. पण झोपेत असताना मला कळत नाही का ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे सरकत होती. कदाचित ती झोपली होती किंवा झोपेत असताना ती मुद्दाम असं करत होती. पण मी जागा होतो. तिच्या या कृतीने माझ्याही भावना जागृत झाल्या. माझ्या हृदयाचे ठोके धडधडत होते. माझ्यासमोर एक मुलगी होती. तिच्यावर माझा पूर्ण अधिकार होता. पण लहान वयाच्या मुलीशी लग्न केलं आणि तिच्यासोबत काही चुकीचं झालं तर हा देखील कायदेशीर गुन्हा आहे. हे सिद्ध झाले आहे की मी तिच्याशी फक्त लग्न केले आहे. इतकेच नाही तर मी तिचे योग्य वय होत नाही तोपर्यंत तिच्याशी पती-पत्नीचे नातेही प्रस्थापित करण्याचा विचारही करत नाही. म्हणून मी तिला माझ्यापासून दूर ठेवणे चांगले आहे असे समजले. मी नुपूरला माझ्यापासून वेगळं केलं आणि रात्रभर मी जागाच होतो. सकाळी मी पाहिलं की नुपूर अजूनही झोपलेली होती. मी हळूच उठून घराबाहेर पडलो आणि दिवसभर अस्वस्थ होतो की मला लवकर जॉब मिळेल. पण मला नुपूरबद्दल खूप अस्वस्थ वाटत होतं. मी नुपूरच्या आईला सांगितलं, नुपूर 18 वर्षांची होईपर्यंत तिने वेगळ्या खोलीत राहावं असं मला वाटतं. कारण नुपूर दिसायला 15 वर्षांची होती आणि ती खूप सुंदर होती. ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. पण मी नुपूरशी जास्त बोललो नाही. जणू मी या घरात नवीन आहे. मी जवळपास दिवसभर घराबाहेरच असायचो आणि फक्त जेवण करायला आणि झोपायला घरी यायचो. किंवा मावशीने मला काही काम दिलं तर मी तिने सांगितलेले काम करायला घरी यायचो. मावशी कधी विजेचं बिल भरून ये असं म्हणायची, तर जेव्हा कधी घरातील गॅस सिलेंडर संपायचा तर गॅस सिलेंडर घेऊन यायला मला सांगत होती. मी त्या मुलांपैकी नव्हतो जो नोकरीच्या शोधात घराबाहेर पडला आहे. मला पैसे मिळत नव्हते, पण मी माझ्या मावशीच्या घरी खूप आनंदी आरामात सर्व काही काम करत होतो. माझी मावशी इतकी जिद्दी होती की तिने एक दिवशी मला फोन केला आणि ती मला म्हणाली की माझ्या आयुष्यात आता काही आशा आकांक्षा उरल्या नाही. तुला माझ्या मुलीशी लग्न करावेच लागेल. हे ऐकून मला धक्का बसला. कारण मावशीची मुलगी नुपूर आत्ता फक्त 15 वर्षांची होती आणि मी एका लहान मुलीशी लग्न कसं करू शकतो? मी यावेळी 26 वर्षांचा होतो आणि ती माझ्यापेक्षा 11 वर्षांनी लहान होती. पण माझ्या मावशीला असे वाटत होते, नुपूर एक मोठी समस्या त्यांच्यासाठी बनली आहे. त्या रडायला लागल्या आणि बराच वेळ मला इमोशनली ब्लॅकमेल करत राहिल्या. मला खूप वाईट वाटत होतं कारण मी माझ्या मावशीच्या घरी 3 वर्षांपासून लहानाचा मोठा झालो होतो. खाणे-पिणे आणि राहण्यासाठी छप्पर माझ्याकडे माझ्या मावशीचं घरच होतं. इथे मला कुठलीही अडचण नव्हती.
एका बाजूला माझ्या मावशीचं घर होतं आणि दुसऱ्या बाजूला दिवस रात्र माझा अपमान केला जायचा असं माझ्या सावत्राईचं घर होतं. मला नालायक मुलगा समजून तिने घरातून बाहेर काढले. मी तेव्हा पूर्णपणे अनाथ झालो होतो. पण मावशीकडे आलो तेव्हापासून मी शांततेने जगत होतो. मी प्रयत्न करत होतो की मी काही व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि जोपर्यंत मला व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी माझ्या मावशीच्या घरीच राहावं. मी ऑनलाईन काम आणि कोचिंगद्वारे काही पैसे कमवत होतो, जेणेकरून मला ते पैसे मला माझ्याकडे सुरक्षित ठेवायचे होते, जेणेकरून मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेन आणि त्यानंतर माझे स्वतःचे एक लहान मोठे घर विकत घेऊ शकेल. नाहीतर मी माझ्या राहण्याची व्यवस्था तरी करू शकेल. खाण्यापिण्याचे पैसे मी कमवत होतो, पण माझी मावशी खूप मायाळू होती. तिने कधीच मला टोमणे मारले नाही ना तिने कधी मला दुखवलं. तिच्याजवळ तिने आनंदाने मला ठेवलं. मला माझ्या सावत्राईच्या घरी जेवणसुद्धा मिळायचं, पण ते जेवण करताना मला 100 गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण आता माझ्या मावशीने माझ्यासमोर अशी गोष्ट मांडली ज्या गोष्टीला मी स्वीकारूही शकलो नाही आणि नाकारूही शकलो नाही. त्या मावशीचे माझ्यावर इतके उपकार आहेत ज्यामुळे मी तिला नकार देऊ शकलो नाही. पण हे प्रकरण इतके नाजूक होते की मी नाकारले असते तर मावशीचे मन नक्कीच तुटले असते. एवढ्या मोठ्या आजाराशी त्या लढत असताना त्यांच्यासमोर एक समस्या निर्माण झाली होती. डॉक्टरांनी तिला कोणताही धक्का देण्यास मनाई केली होती आणि माझ्यामुळे मावशीला काही झाले असते तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. माझे मन दुखावले असते. ती मला या घरातून हाकलून देऊ शकली असती किंवा ती मला तिच्या घरात ठेवू शकली असती. पण खूप विचार करून मी नुपूरशी लग्न करायला तयार झालो होतो. पण मावशीला माझी एक अट होती की लग्नानंतर मी तुमचा निरोप घेईल आणि नंतर 5 वर्षांनी इथे परत येईल. पण मावशीचे म्हणणे ऐकून मला धक्का बसला. ती मला म्हणाली, राहुल, तू मला पण शेवटचा निरोप द्यायला इथे येणार नाहीस का? मी म्हणालो, मावशी, तुला निरोप द्यायला काय झालं? मी इथेच राहील. मी कुठे पळून जाणार नाही आणि देवाच्या कृपेने तू आता एकदम बरी होणार आहेस. तुला काहीही होणार नाही. मग मावशी म्हणाली, उद्या तुला दुसरी मुलगी आवडेल आणि तू माझ्या मुलीला सोडून जाशील. असं पण होऊ शकतं. तू तरुण आहेस. कोणतीही मुलगी तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू शकते आणि मग माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. लग्न हे पवित्र बंधन आहे. पती पत्नीचे नाते असे आहे जे तुमच्या नात्यात कोणतेही बंधन ठेवत नाही, ज्यामुळे तुला हे नातं संपवणं सोपं आहे. म्हणून तुला मी सांगत आहे, तू आम्हाला निरोप देऊ नको. तुम्ही दोघंही पती पत्नीसारखं याच घरात राहा. त्यानंतरही मी विचार केला, मावशी तिच्या जागेवर बरोबर होती. हे खरं होतं. तिची पण भीती तिच्या जागी बरोबर होती. असं म्हटलं तरी बरोबर आहे. प्रत्येक आईला भीती असते की आपल्या मुलीचे भविष्य काय असेल. आणि नुपूर तरुण मुलगी होती, पण मी या नात्यात अडकून पडण्याची शक्यता होती. मावशी म्हणते तसं मी दुसरं लग्न करू शकलो असतो, कारण मला कामाच्या संदर्भात दररोज मुलींचा सामना करावा लागतो ज्यांच्याशी माझी चांगली मैत्री होते. माझा विचार बदलू शकतो. मी नुपूरशी लग्न करायला तयार झालो होतो, कारण माझ्याकडे साठवलेल्या पैशात राहायला जागाच शिल्लक नव्हती. घर विकत घेण्याइतपत मी बलवान नव्हतो आणि घर विकत घेतलं तरी मला खायला मिळणार कुठून? मी विचार केला, काही वर्ष वाट बघेन. नुपूर मोठी झाल्यावरच माझं तिच्याशी नातं जुळेल. नुपूरचे आयुष्य चांगले जाईल किंवा नुपूर मोठी झाल्यावर तिचा विचार बदलेल आणि ती स्वतःच हे नातं नाकारेल, कारण ती माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी होती. त्यामुळे हे माझ्यासाठी सोपं झालं असतं आणि माझा मार्ग मोकळा झाला असता. पण नुपूर मला वाटत होती तशी तरुण नव्हती. तिचे वागणे आता माझ्या लक्षात आले होते की ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करते. मग मला वाटले की कदाचित हे माझ्या मावशीची शिकवण असावी. तिनेच नुपूरला समजावून सांगितले असावे की तिने माझ्याशी कसेही करून नवरा बायकोचे नाते प्रस्थापित करावे, जेणेकरून नुपूरला लवकरच माझ्या आयुष्यात येता येईल. माझ्या मावशीच्या या विचाराचा मला खेद वाटत होता. तिला तिच्या मुलीच्या तब्येतीची काळजी नव्हती का? तिला फक्त स्वतःचे भविष्य सुरक्षित करायचे होते. नुपूर काही पळून जाणारी नव्हती. पण नंतर काही काळाने मला वाटले की नुपूरचे शिक्षण आता झाले आहे. नुपूर स्वतः अशा प्रकारची आहे ज्यामुळे तिचे मन वेळेआधीच मोठे झाले आहे. हे आता मला समजले आहे.
ती नेहमीच सोशल मीडिया वापरते आणि कदाचित तिला या पती-पत्नीच्या नात्याबद्दल सर्व काही माहीत होते आणि तिच्या मनात भावना निर्माण झाल्या होत्या. मी तिचा नवरा होतो, त्यामुळे मी लवकरात लवकर तिच्या जवळ जावं असा ती विचार करत होती. या वयात मुलींमध्ये हार्मोन्स बदल सुरू होतात आणि अनेकदा असे होते की मुलगा खूप जवळ येतो, पण हे वय मुलींसाठी खूप नाजूक असते. असे म्हणतात की या वयात त्यांच्या पालकांना त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. नुपूरसुद्धा त्याच वयातून आत्ता जात होती. एका रूममध्ये एकाच कॉटवर आम्ही झोपत होतो, म्हणून ती माझ्या जवळ यायची आणि मला तिच्याकडे ओढण्याचा ती प्रयत्न करायची. नंतर मला जाग आली तेव्हा मी तिला म्हणत होतो, नुपूर तू तुझ्या जागेवर जा, आणि मग ती पुन्हा काही वेळाने माझ्या जवळ यायची. माझे हृदय धडधडत होते, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. मला तिच्या कृतीचा अतिशय राग येऊ लागला. कायदेशीररित्या मला भीती वाटली की कदाचित मला पोलिसांनी पकडले तर. हे लग्न कायदेशीर झालेलं नाही आणि हा एक गुन्हा आहे, आणि जर कोणी माझ्याबद्दल गॉसिप केलं तर तो मला तुरुंगात पाठवू शकतो. नुपूरची मानसिक स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली होती. त्या दिवशी तर मी सहनशक्तीची परिसीमाच गाठली, जेव्हा तिने माझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न केला. कदाचित तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं आणि तिने मला छातीशी घट्ट मिठी मारली. माझं अंग घाबरून खूप थरथरत होतं, पण मला हे तिचे वागणे अजिबात आवडत नव्हते. अतिशय राग आल्यामुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती आणि या रागातच मी तिच्यावर ओरडलो. तेव्हा ती रडायला लागली. ती रडत म्हणाली, मी तुझी पत्नी आहे, तू माझ्यापासून दूर का राहतोस? मी तिला सांगितले की अगोदर तुझं वय बघ आणि तू काय करतेस ते बघ, त्यामुळे माझी अवस्था वाईट झाली आहे. मी तेव्हा तिला रागात खूप काही बोललो. मला माहीत नाही, मी रागात तिला खूप वाईट बोललो होतो आणि मी घर सोडलं आणि 2 दिवस घराबाहेरच राहिलो. मी माझ्या मित्राच्या घरी 2 दिवस राहिलो. तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो. मला भीती वाटत होती नुपूरने काही रागात केलं तर. मी घरी गेलो तेव्हा पाहिलं नुपूरचा रंग फिकट पडला होता आणि तिला बरे वाटत नव्हते. कदाचित ती खूप नाराज होती, कारण मला माझी चूक आता समजली. मी हसलो आणि म्हणालो, मला माफ कर नुपूर. नुपूरला मिठी मारून बसलो होतो, रागाने नाही तर प्रेमाने. मी तिला समजावून सांगू लागलो. तेव्हाच नुपूरने तिची उशी उचलली आणि ती सोफ्याकडे जाऊ लागली, कारण त्या दिवशी मी तिला रागात खूप काही सांगितलं होतं की आजच्या नंतर तू माझ्यासोबत या रूममध्ये राहू शकत नाहीस, नाहीतर मी ही रूम सोडून निघून जाईन. तिला हे ऐकून वाईट वाटले. मला मात्र आता स्वतःची लाज वाटत होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि उठून नुपूरकडे आलो. तिचा हात धरून मी तिला बेडवर बसवले. मला माफ कर नुपूर, मी रागाच्या भरात तुला खूप चुकीचं बोललो. तेव्हा नुपूरने रडत माझ्यासमोर हात जोडले आणि मला म्हणाली, आईने जबरदस्तीने तुमचे लग्न माझ्याशी करून दिले आहे का? तिचे बोलणे ऐकून मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मी म्हणालो, तू मला वाईट मुलगी वाटत नाहीस, तू मला आता आवडायला लागली आहेस. आता मला तुझ्यापासून दूर राहणे अवघड जात आहे आणि मी आत्ताच तुझ्या जवळ येऊ शकत नाही, कारण इतक्या लहान वयात मी तुला कोणत्याही अडचणीत टाकू इच्छित नव्हतो. आज मी तिला माझ्या मनातील सर्व वेदना सांगितल्या होत्या. मला वाटले की तिला हे सर्व ऐकून आराम मिळेल, पण ती आणखीनच चिंतेत पडली आणि तेव्हाच नुपूरचे पोट मला फुगलेले दिसले. आणि त्या दिवसात मी माझ्या मावशीसोबत बोललो. मी मावशीला सांगितले, आत्ताच नुपूरला आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल, तिला त्रास होत आहे. जेव्हा मावशीने आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा मला बसलेला धक्का खूप मोठा होता, पण आता मला तिचे पोट मोठे होण्यामागचे रहस्य कळले. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि तेव्हा डॉक्टरांनी मला जे काही सांगितले ते ऐकून माझे मन घाबरले. नुपूरचे वय कमी असल्याकारणाने लग्नानंतर कधीच मी तिच्या जवळ गेलो नाही, पण डॉक्टरांचे विधान ऐकून मी स्तब्ध झालो. मी म्हणालो, नुपूर हे सर्व कसं घडू शकतं? डॉक्टर मला म्हणाले, मिस्टर राहुल, तुमची पत्नी खूप लहान आहे, तुम्ही तिची काळजी घ्या. नंतर मी नुपूरला घेऊन घरी आलो. तेव्हा मी नुपूरला रागाने बेडवर टाकलं. मी रागात तिला म्हणालो, नुपूर, मला माहीत नव्हतं की तुझं हे पाप लपवण्यासाठी तू हे सर्व काही माझ्यासोबत करू शकतेस. ती रडायला लागली आणि म्हणाली, राहुल माझ्या शाळेच्या ॲटो ड्रायव्हरने जबरदस्तीने हे माझ्याशी सर्व केलं. एवढं बोलून ती रडायला लागली आणि म्हणाली, त्यानंतर 1 महिन्याने आईने मला डॉक्टरांकडे नेलं होतं, पण डॉक्टरांनी सांगितले मी खूप लहान आहे
असे सांगून गर्भपात करण्यास त्यांनी आईला नकार दिला. एवढं बोलून नुपूर मान खाली घालून बसली होती. तिने आणि तिच्या आईने मला फसवले होते. मी तिला नेहमीसाठी सोडून दिले आणि दुबईला निघून गेलो. खूप दिवसांपासून मी विचार करत होतो की मी नुपूरला तिच्या आईसोबत सोडावं आणि 4-5 वर्षांनी दुबईवरून परत येईन आणि नंतरच मी माझ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करेन. पण आज हे सत्य माझ्यासमोर आलं, त्यामुळे मी लगेच दुबईला जाण्याचे ठरवले. माझे दुबईला जाण्याचे सर्व पेपर्स तयार झाले होते. त्यावेळी माझ्या मनात आले नव्हते. नुपूर आता अविवाहित गरोदर मुलगी होती आणि मी गेल्यानंतर ती एकटी पडेल. मी नुपूरचा अजिबात विचार केला नाही की माझ्या अनुपस्थितीमध्ये तिचं काय होणार. माझ्यानंतर नुपूरला काय झालं असेल मला माहीत नाही. मला मावशीने आणि नुपूरने खूप त्रास दिला. वेळ असाच निघून गेला आणि 2 वर्ष निघून गेले. 2 वर्षांनी मी भारतात परत आलो, कारण माझा दुबईचा 2 वर्षांचा करार आता संपला होता आणि मला 2 महिन्यांची सुट्टी मिळाली होती. खरं सांगायचं तर मी फक्त नुपूरसाठी भारतात परत आलो होतो. नाहीतर या 2 वर्षात माझं मन खूप अस्वस्थ होतं. माझा 2 वर्षांचा करार संपताच मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं की नुपूर ठीक आहे की नाही. पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी जे काही पाहिलं ते पाहून मला खूप वाईट वाटले. माझ्यासमोर सोफ्यावरती नुपूर पडली होती. ती वेदनेने त्रस्त होती. तिला अशा अवस्थेत पाहून माझे डोळे पाणावले. मी तिच्या जवळ गेलो तेव्हा तिने मला स्पर्श केला. मी म्हणालो, नुपूर. तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, राहुल, तुझ्या जाण्यानंतर मला खूप त्रास झाला होता. डिलिव्हरीमध्ये मृत बाळ जन्माला आले. मला आजपर्यंत देवाने जिवंत ठेवले आहे, पण का ठेवले ते मला माहीत नाही. कदाचित मी त्याच दिवशी मरण पावले असते. जेव्हा मला त्या दिवशीचे दुखणे आठवते त्यावेळी मला सांत्वन देणारं माझ्याजवळ कोणीच नव्हतं. नुपूर बोलत होती आणि मी तिचे बोलणे शांतपणे ऐकत होतो. नुपूर म्हणाली, तू गेल्यावर माझ्या वडिलांच्या पेन्शनवर मी आणि आई जगत होतो. पण तू मला सोडून गेला आणि आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हापासून मला जीवन जगण्याची इच्छाच नव्हती. मी तुला याचा दोष देत नाही, कारण तुझीही यात फसवणूक झाली आहे. पण मी निर्दोष असताना माझ्यासोबत खूप वाईट घडलं आहे. मी नुपूरला माझ्या हाताने उचललं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सर्व तपासण्या झाल्यानंतर मला कळलं की तिला TB हा आजार झाला आहे आणि तिच्यावर चांगले उपचार करता यावे यासाठी मी तिला दुबईला घेऊन गेलो. तिथे तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले. मी हात जोडून नुपूरची माफी मागितली होती. मी तिला म्हणालो, मला माफ कर नुपूर. मी अतिशय रागात एक पाऊल उचलले. पण त्यामुळे माझी मावशी हे जग सोडून गेली आणि तुला पण माझ्यामुळे खूप वेदना सहन कराव्या लागल्या. आता राहुलचे बोलणे ऐकून नुपूरचे मन मात्र भरून आले. आता 1 वर्ष उलटून गेले. नुपूरचा TB आता पूर्णपणे बरा झाला आहे. आता नुपूर 18 वर्षांची झाली आहे. आम्ही दोघं आता खूप आनंदात आहोत. कित्येक वेळा असे होते की चूक एकाची असते पण शिक्षा दुसऱ्याला मात्र होते. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा.